Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter principles of inheritance and variations, and in this video we will talk about the crossing over. This concept of crossing over is firstly explained and discovered by the scientist T.H. Morgan in Drosophila. So, the T.H. Morgan is known as a father of experimental genetics. क्रॉसिंग ओव्हर. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये क्रॉसिंग ओव्हर स्टडी करायचं आहे आणि हा क्रॉसिंग ओव्हर जे आहे हे पहिल्यांदा कोणी डिस्कवर केलं? द सायंटिस्ट टी.एच. मॉर्गन इन ड्रॉसोफिला और द फ्रूट फ्लाय. सो द टी.एच. मॉर्गन इज सेड टू बी फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स. Crossing over, it is one of the most important mechanism in the biological world because the crossing over causes variations in the next generations that lead to the evolution. So basis of evolution is the crossing over. पूर्णपणे आतापर्यंतची जी ह्यूज डायव्हर्सिटी आपल्याला अर्थ वरती दिसते ही ह्यूज डायव्हर्सिटी इव्होल्युशन मुळे आहे. आणि इव्होल्युशन कशामुळे होतं तर क्रॉसिंग ओव्हर मुळे होतं. आणि म्हणूनच क्रॉसिंग ओव्हर इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन इन द बायोलॉजी. ओके, सो व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर? We can define the crossing over as the formation of recombinants due to the exchange of genes between non-sister chromatids of homologous chromosomes known as a crossing over. Definition काय सांगितले बघा? The process of formation of recombinants due to the exchange of genes between non-sister chromatids of homologous chromosomes known as a crossing over. जेव्हा दोन होमोलोगस क्रोमोझोम्सच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये जीनचा एक्सचेंज होतो, जीन्सची देवाणघेवाण होते, तेव्हा त्या कन्सेप्टला क्रॉसिंग ओव्हर असं म्हटलंय. क्रॉसिंग ओव्हर इज जस्ट ऑपोजिट टू द लिंकेज. लिंकेज विदिन द लिंकेज व्हॉट हॅपन्स? द जीन्स इनहेरिटेड टुगेदरली. जेव्हा लिंकेज हा कन्सेप्ट आपण विचारात घेतो तेव्हा एखाद्या क्रोमोझोम्स वरती असणारे जीन्स हे एकत्रितपणे ट्रान्सफर होतात. They remain together. They do not separate from each other. ते एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. But in the crossing over, the genes separate from each other. So this is the concept of gene exchange. This is the concept of separation of the genes. And what is crossing over? The formation of recombinants due to exchange of genes between non-sister chromatids of homologous chromosomes is known as a crossing over. मी इथं तुम्हाला दाखवतो. सपोज होमोलोगस क्रोमोझोम्सची ही एक पेअर आहे. हा एक क्रोमोझोम आपण दाखवतोय टेट्राइड कंडिशन मध्ये. सपोज दिस इज द वन क्रोमोझोम आणि याचा दुसरा अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द क्रोमोझोम किंवा होमोलोगस क्रोमोझोम आपण या बाजूला इकडे दाखवूयात. हे दोन होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत. आणि या होमोलोगस क्रोमोझोम्स मध्ये हे जे दोन क्रोमॅटिड्स आहेत ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. हा क्रोमॅटिड आणि हा क्रोमॅटिड एकमेकांची सिस्टर क्रोमॅटिड्स. हा क्रोमॅटिड एकमेकांची सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि हे दोन एकमेका जवळचे जे क्रोमॅटिड्स आहेत ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि क्रॉसिंग ओव्हर नेहमी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये होतं. दिस आर टू क्रोमोझोम्स ओव्हरलॅप विथ इच अदर. हे दोन क्रोमोझोम्स एकमेकांना ओव्हरलॅप करतात असे. दिस इज द वन क्रोमोझोम अँड ऍज युजल नेहमीप्रमाणे आपण दुसरा क्रोमोझोम याचा होमोलोगस क्रोमोझोम जो याला ओव्हरलॅप करतोय तो आपण इथे दाखवूया. इथे या दोन क्रोमोझोम्सचं ओव्हरलॅपिंग आपल्याला दिसतंय. आणि या ओव्हरलॅपिंगमुळे काय होतं? जीन्स सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात. जीन्स सेपरेट होतात किंवा सेग्रिगेट होतात. आणि मग पुढच्या अवस्थेमध्ये तुम्हाला असं दिसेल
की हे जे दोन क्रोमोझोम्स आहेत यामध्ये काही जीन्सची एक्सचेंज झालेली आहे, काही जीन्स हे बदललेले आहेत. म्हणजे या क्रोमोझोमला हे नवीन जीन्स ऍड झाले दुसऱ्या क्रोमोझोम्सचे आणि याला हे नवीन जीन्स ऍड झाले दुसऱ्या क्रोमोझोमचे. तसंच इकडे हा जो क्रोमोझोम आहे याला काही नवीन जीन्स ऍड होतात आणि ते आपल्याला असं दिसतं. ओके, सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर. काही जीन्स हा ब्लॅक क्रोमोझोम आहे त्याला ब्लू जीन्स आले आणि हा ब्लू क्रोमोझोम आहे त्याला हे ब्लॅक जीन्स आले. सो एक्सचेंज ऑफ द जीन्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स is known as crossing over. Exchange of the genes between non-sister chromatids of homologous chromosome. Homologous chromosome च्या non-sister chromatid मध्ये जेव्हा genetic exchange होतो, that is the crossing over. Crossing over it takes place in the pachytene of prophase first in meiosis. मिओसिस म्हणजेच रिडक्शनल डिव्हिजन होत असताना, मिओसिस म्हणजेच रिडक्शनल डिव्हिजन होत असताना पॅचिटिन या स्टेजला, प्रोपेज फर्स्टच्या पॅचिटिन या स्टेजला क्रॉसिंग ओव्हर होतं. आणि याच्या 4 स्टेप्स आहेत. फर्स्ट वन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स, दॅट इज द सिनॅप्सिस. सेकंड स्टेप is chiasmata formation. Third one is a recombination, and fourth that is terminalization. एकूण प्रोपेज फर्स्ट या स्टेज मध्ये मिओसिस होत असताना क्रॉसिंग ओव्हर होतं. त्याच्या ह्या स्टेप्स आहेत सिनॅप्सिस, पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. झायगोटिन स्टेजला या सेल मध्ये होमोलोगस क्रोमोझोम्सच्या पेयर तयार होतात, जोड्या तयार होतात. होमोलोगस क्रोमोझोम्स फॉर्म्स पेअरिंग. दिस पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स इज नोन एज synapsis. And the paired chromosomes are known as bivalents. जे क्रोमोझोम्स पेअरिंग करतात या क्रोमोझोम्सना म्हणायचं बायव्हॅलंट्स. हे बायव्हॅलंट्स आपण दाखवतोय आणि त्यांचं पेअरिंग, दिस पेअरिंग कॅन बी ऑब्झर्व्ड अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सेड टू बी सिनॅप्टोनिमियल कॉम्प्लेक्स. हे आपल्याला मायक्रोस्कोपला दिसतं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपला. आणि हे जे स्ट्रक्चर आहे पेअर्ड क्रोमोझोम्सचं, बायव्हॅलंट्सचं, हे पेअर करणारे क्रोमोझोम्स बायव्हॅलंट्स. आणि हे जे स्ट्रक्चर मायक्रोस्कोपला ऑब्झर्व करता येतं नोन ऍज सिनॅप्टोनिमियल कॉम्प्लेक्स. सिनॅप्टोनिमियल कॉम्प्लेक्स. ओके, असं हे पेअरिंग आपण इथं दाखवलंय. ही पहिली स्टेप असते. झायगोटिन मध्ये होतं सिनॅप्सिस. चायझमेटा फॉर्मेशन, दिस इज द फॉर्मेशन ऑफ चायझमेटा. The homologous chromosomes or bivalents, they attract each other. Bivalents attract each other. So the non-sister chromatids overlap with each other. जेव्हा हे दोन bivalents एकमेकांना अट्रॅक्ट करतात, त्याचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होतात असे आणि ओव्हरलॅप करतात. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ओव्हरलॅप करतात आणि एक्स लाईक कॉन्फिगरेशन तयार होतं. दिस इज द एक्स लाईक कॉन्फिगरेशन, इज नोन एज अ चायझमेटा. Then the chromosome split at chiasmata. Chromosome splits at chiasmata by the activity of enzyme endonuclease. Endonuclease enzyme DNA ला कट करतं. Endonuclease enzyme chromosomes ना इथं कट करतं आणि त्यामुळे जेनेटिक एक्सचेंज होते. ते दोन फ्रॅगमेंट कट होतात आणि इंटरचेंज होतात. दॅट इज द रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन, एक्सचेंज ऑफ द जीन्स. अँड फायनली the bivalents move away from each other. Bivalent एकमेकांपासून बाजूला जातात. हे सेपरेशन होतं. दॅट इज द टर्मिनलायझेशन.
separation of the bivalents, due to which both chromosomes separate from each other. This is called as a terminalization. Synapsis takes place during zygote, chiasmata formation during the pachytene. हे pachytene मध्ये होतं. Recombination also occurs in the pachytene, and in dikinesis we found dikinesis मध्ये ही फेज आहे टर्मिनलायझेशन. मॉर्गन्स एक्सपेरिमेंट इथे एक्सप्लेन केलेला आहे. मॉर्गन परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स और मॉर्गन परफॉर्म्ड डायहायब्रिड क्रॉसेस इन अ ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला मध्ये मॉर्गनने टीएच मॉर्गनने डायहायब्रिड क्रॉसेस केले आणि या डायहायब्रिड क्रॉसेस मधून ही फाउंड टू बी दॅट द रेशोज डेविएटेड फ्रॉम मेंडेलियन रेशोज 9:3:3:1. मेंडेलने जो डायहायब्रिड क्रॉस केला त्याच्यामध्ये फिनोटायपिक रेशो अर्थातच होता 9:3:3:1. पण या क्रॉसेस मध्ये मॉर्गनला हा रेशो बराचसा बदललेला दिसला, डिव्हाइड झालेला दिसला. त्यापासून त्याचं डेव्हिएशन दिसलं. आणि हे डेव्हिएशन कशामुळे होतं? इट वॉज बिकॉज ऑफ लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर या दोघांमुळे हा डेव्हिएशन त्याला दिसलं. मॉर्गनला दिसलेलं, मॉर्गनला हे डेव्हिएशन दिसलं. पहिला क्रॉस आहे ड्रॉसोफिला मध्ये येलो बॉडीड अँड व्हाईट आयड ड्रॉसोफिला क्रॉस्ड विथ ब्राउन बॉडीड अँड रेड आयड ड्रॉसोफिला, की जो वाइल्ड टाइप ऑफ ड्रॉसोफिला आहे. दिस इज द वाइल्ड टाइप ऑफ ड्रॉसोफिला. वाइल्ड ब्राउन बॉडी अँड रेड आईड ड्रॉसोफिला क्रॉस्ड विथ येलो बॉडी अँड व्हाईट आईड ड्रॉसोफिला. इथं महत्वाची गोष्ट अशी आहे की या क्रोमोझोम्स वरती हे जे जीन्स आहेत येलो बॉडी आणि व्हाईट आई डिफाईन करणारे जीन्स, येलो बॉडी वाय, व्हाईट आय डब्ल्यू. इथं जे जीन्स आहेत ब्राउन बॉडी वाय प्लस आणि रेड आय डब्ल्यू प्लस, हे डॉमिनेंट जीन्स आहेत, प्लसने डिनोट केलेत. दीज टू जीन्स आर लोकेटेड व्हेरी क्लोज टू इच अदर. हे दोनही जीन्स एकमेकाच्या अगदी जवळ आहेत, क्लोज आहेत. आणि त्यामुळं याच्यापासून जेव्हा इंडिव्हिज्युअल फॉर्म झाले, ऑफस्प्रिंग तयार झाले या क्रॉसमध्ये, येलो बॉडीड व्हाईट आयड ड्रॉसोफिला क्रॉस विथ ब्राउन बॉडीड रेड आयड ड्रॉसोफिला, तर त्यामध्ये त्यांना 98.7% पेरेंटल फिनोटाइप दिसले. 98.7% पेरेंटल फिनोटाइप. आणि रिकॉम्बिनंट्स हे फक्त 1.3% दिसलेत. 1.3% दिसलेत. दॅट मीन्स these are two genes are linked with each other. हे दोन जीन्स एकमेकाचे लिंक्ड जीन्स आहेत, कॅनॉट बी इझिली सेपरेटेड. सहज एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये लिंकेज स्ट्रेंथ जास्त आहे आणि हा जो रेशो आहे या रेशोमध्ये पेरेंटल फिनोटाइप जास्त दिसतात 98.7% आणि रिकॉम्बिनंट खूपच कमी दिसतात. इथं जर आपण बघितलं तर टोटल 16 इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि ह्या 16 इंडिव्हिज्युअल्स मध्ये 10 इंडिव्हिज्युअल्स पेरेंटल फिनोटाइप दाखवतात आणि 6 इंडिव्हिज्युअल्स हे नॉन पॅरेंटल म्हणजेच रिकॉम्बिनंट्स आहेत. म्हणजे डायहायब्रिड मेंडेलियन डायहायब्रिड क्रॉस मध्ये पॅरेंटल नॉन पॅरेंटल फिनोटाइप्सचा रेशो हा 9:3:3:1 असतो आणि जवळपास पॅरेंटल नॉन पॅरेंटल फिनोटाइप मोर ऑर लेस इक्वल आहेत किंवा 60-40% आहेत, 60-40% म्हणून. परंतु इथं काय आहे की पॅरेंटल फिनोटाइप्स ओनली पॅरेंटल फिनोटाइप्स आर 98.7% जास्त आहेत मॅक्सिमम आणि हे कमी आहेत, म्हणजेच हे लिंक्ड जीन्स आहेत. दुसरा क्रॉस घेतलाय व्हाईट बॉडी अँड मिनिएचर विंग्स, व्हेस्टिजियल विंग्स म्हटलं तरी चालेल. व्हाईट बॉडीड अँड मिनिएचर विंग्ड ड्रॉसोफिला क्रॉस विथ ब्राउन बॉडीड अँड नॉर्मल विंग्स. या क्रॉस मधून काय दिसतं तर पॅरेंटल टाइप्स हे 62.8%, की जे इथं 98.7 होते हे 62.8 आहेत आणि रिकॉम्बिनंट्स 37.2% रिकॉम्बिनंट्स आहेत. That means that it means that the genes of white body and miniature wings, there are
समथिंग अवे फ्रॉम इच अदर. याचा अर्थ हे दोन जीन्स एकमेकांपासून थोडेसे लांब आहेत. यांच्या तुलनेत हे जीन्स जवळ आहेत, हे जीन्स जवळ आहेत एकमेकांच्या, म्हणून लिंकेज दाखवतात. हे जीन्स थोडेसे लांब आहेत, फार पण लांब आहेत असं नव्हे, पण थोडेसे लांब आहेत. सो दे शोज दे फॉर्म मोर रिकॉम्बिनंट्स. हे जास्त रिकॉम्बिनंट फॉर्म करतात, 37.2%. So this is the example of crossing over. Percent of crossing over is quite more and percent of crossing over is very, very less. So this is the example of linkage. This is the example of crossing over. See once again, what is the crossing over? Exchange of the genes between non-sister chromatids of homologous chromosomes is known as crossing over. Crossing over is discovered by the scientist T.H. Morgan in a Drosophila, and it takes place during the meiosis, generally at the Pachytene stage. Okay, so this is about the crossing over. In the next part, we will talk about autosomal and sex chromosomal traits or characters. Thank you.